नमस्कार मित्रांनो, देवा काळजी कलकी चॅनलवरती तुमचं स्वागत असा। आज मी ना तुमच्यासाठी घेऊन इलं एकदम झणझणीत, खमंग आणि तोंडात पाणी सुटात असे कुरकुरीत भाजलेले खेकडे। आज ना आम्ही नदीत गेलो आणि म्हणजे चिखलात गेलो। नदीत ना चिखल असतात, हे जाऊन कोयतेनं असं खरडवला ना तर असे बारीक कुर्ले मिळतात। आता ते घेऊन इले घराकडे। तुम्ही बघू शकतास किती ताजे फडफडीत असत, ते हलतं असत। खरा म्हणजे ना मित्रांनो, बघू गेला ना तर आमच्या अर्ध्यांचं श्रावण असा आणि अर्ध्यांचं नाया। पण जे अर्धे असत ना त्याच्या म्हणजे काही लोक असत घरातली, त्यांचं नसताना त्यांच्यासाठी काहीतरी म्हणून असा तिकला झणझणीत बनवचा लागता। आता त्या कुर्ल्यांचे ना हे बघा पाय काढलंय मी आणि ते बाजूक ठेवले। त्याच्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। हे 4 असत ना ते नर असत आणि बाकीची असत ना ती सगळी मादी असत। तुम्ही व्हिडिओत बघू शकतास। हे असत डेंगे। आता काय केलंय सांगा, ते सगळे साफ करून घेतलं। त्याच्यामुळे बघा, तुम्ही व्हिडिओत बघा, त्याची लाक असा ना ती किती असा पिवळ्या कलरची जी दिसता ना ती त्या कुर्ल्यातली लाक असा। ही एवढी टेस्टी लागता ना। आता हीच जर मोठ्या कुर्ल्यात गावली ना तर आम्ही केळीच्या पानात त्याका बांधान फ्राय करतो। तर आता ह्याच्यासाठी मी आमचो मालवणी मसालो 2 प्रकारचो असता तो घेतलंय, तुम्ही व्हिडिओत बघा। त्याच्यानंतर धना पावडर घेतलंय, हळद घेतलंय, कोकमाचं आगूळ घेतलंय आणि ते मिश्रण एकत्र करून कुर्ले सगळे त्यांनी मिश्रणात त्या भरून घेतले। त्यानंतर तव्यावर त्याका टाकले। पण त्या मिश्रण जा मसाल्याचा होता ना त्याच्यात मी मीठ पण टाकलेले, हां ताई सांगते तुमका। आणि अशा प्रकारे ना मित्रांनो मी आता हे तव्यावर फ्राय करत ठेवलं आहे, तुम्ही बघा। आता हे ना 5 मिनटं झाली ना का त्याका परतूक हवे। परतल्यानंतर ना एकदम मस्त अशी म्हणजे आताच त्याका भाजताना एकदम टेस्टी चव येता। तुम्ही बघू शकतास कशा प्रकारे फ्राय झाले होते। असे कोण कोण ना म्हणजे असे कुर्ले फ्राय करून खातात ना ते माका कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो, कारण बऱ्याच जणांका असे फ्राय करूचे माहीत नसतात। तर मित्रांनो, तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल ना तर सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओक लाईक करा आणि माका सपोर्ट करा। आणि असेच ना नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलशी ना तुम्ही जोडून रहा। धन्यवाद।